वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. ही प्रश्नपत्रिका आहे हिस्ट्री म्हणजे इतिहास या विषयाची. 38 या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 9 मार्च 2026 म्हणजे याच वर्षीची इतिहासाची 12वीची बोर्ड परीक्षेची ही प्रश्नपत्रिका. इथे दिनांक दिलेली आहे 9 मार्च 2026. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते. प्रश्नपत्रिका 3 तासाची आहे म्हणजे उत्तरपत्रिका लेखनासाठी तुम्हाला 3 तास वेळ मिळेल. प्रश्नपत्रिकेची 11 पानं आहेत, पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका आहे या वर्षीची म्हणजे 2026ची. हा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे 2021 पासूनचा. म्हणजे 21 पासून ते आजपर्यंतच्या प्रत्येक वर्षातल्या 2-2 प्रश्नपत्रिका त्याच्या उत्तरपत्रिका मी या चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. ही प्रश्नपत्रिका पहा. जे 11वीचे विद्यार्थी आहेत त्यांना पुढेही उपयोगाला आहेच. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ पण मी तयार करणार आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या सूचना दिलेल्या असतात त्या वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. 2. उजव्या बाजूस गुण दर्शवलेले आहेत. 3. उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेनानेच काढाव्यात म्हणजे जे संकल्पना चित्र आहे तिथे चौकटी, आयत, चौकोन, गोल काढायचे ते पेनने काढा. 4. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानांवर सुरू करावे. जे प्रमुख प्रश्न असतात नवीन पानावर घ्यायचे. उपप्रश्न एकाखाली एक लिहिले तरी चालेल. ही प्रश्नपत्रिका पाहून घ्या. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ पोस्ट करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. प्रश्न पहिला प्रश्न आहे वस्तुनिष्ठ. तो 10 गुणांचा आहे. अ आणि ब. त्यातील अ प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 6 गुण आहेत. विधाने पुन्हा लिहा सांगितलं याचा अर्थ पूर्ण विधान लिहून मग त्यात उत्तर लिहायचं आहे. फक्त उत्तराचा शब्द लिहायचा नाही. 1. इसवी सन 1609 टिंबटिंबने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. पर्याय अ. जॉन के, ब. कोपर्निकस, क. गॅलिलिओ, ड. केपलर. क्रमांक 2. डचांनी टिंबटिंब येथे त्यांची पहिली वसाहत स्थापन केली. पर्याय अ. चेन्नई, ब. मच्छलीपट्टण, क. कारिकल, ड. पॉंडिचेरी. 3. इसवी सन 1824 टिंबटिंब यांनी पुण्याजवळील भांबुर्डे येथील सरकारी तिजोरी ताब्यात घेतली. पर्याय अ. संताजी भोसले, ब. हरिया भिल्ल, क. उमाजी नाईक, ड. त्रिंबकजी टेंगळे. क्रमांक 4. भारतामध्ये टिंबटिंब यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली. पर्याय अ. जयंतराव टिळक, ब. सरदार वल्लभभाई पटेल, क. पंडित जवाहरलाल नेहरू, ड. डॉक्टर टी.बी. कुन्हा. 5. 1935 टिंबटिंब भारतातून वेगळा करण्यात आला. पर्याय अ. म्यानमार, ब. श्रीलंका, क. मालदीव, ड. इराण. क्रमांक 6. 1776 जगात सर्वप्रथम टिंबटिंब या देशात माहितीचा अधिकार कायदा लागू झाला. पर्याय अ. स्वीडन, ब. फ्रान्स, क. इंग्लंड, ड. भारत. ब प्रश्न आहे पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 4 गुण आहेत. पहिला गट अ आणि ब गट. 1. थॉमस जेफरसन, अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा. 2. लॉर्ड कॉर्नवॉलिस, इंग्रजांचा सेनापती. 3. राजा थिबा, सिक्कीम. 4. लॉर्ड वॉरन हेस्टिंग, भूतानशी मैत्रीचे संबंध. क्रमांक 2. 1. सदाशिवराव भाऊ, पानिपतच्या 3ऱ्या युद्धात मराठ्यांचा सेनापती. 2. अहमद शाह अब्दाली, नेपाळचा राजा. 3. इब्राहिम खान गारदी, मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख. 4. हेनरी रेविंग्टन, इंग्रज अधिकारी. क्रमांक 3. ब्राह्मो समाज, राजाराम मोहन रॉय. 2. सत्यशोधक समाज, महात्मा ज्योतिराव फुले. 3. परमहंस सभा, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. 4. रामकृष्ण मिशन, स्वामी विवेकानंद. क्रमांक 4. 1. डॉक्टर सुकार्णो, भारत. 2. क्वामे नक्रुमा, घाना. 3. गमाल अब्दुल
नासेर इजिप्त. 4 मार्शल टिटो युगोस्लाविया. प्रश्न दुसरा एकूण 8 गुणांचा आहे. अ4 आणि ब4. ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीची नावे लिहा. 1 भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय. 2 कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे. 3 सिएटो संघटनेच्या मुख्यालयाचे ठिकाण. 4 भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळवणारा खेळाडू. ब प्रश्न आहे. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. इथे पण योग्य कारण निवडून पूर्ण विधान लिहायचं आहे. 4 गुण. 1 युरोपात 15व्या शतकात व्यापारी क्रांती घडून आली. कारण युरोपीय दर्यावर्दींनी नव्या जलमार्गाचा शोध लावल्यामुळे व्यापार पद्धतीत बदल झाला. ब अमेरिकेत वसाहती निर्माण झाल्या. क इंग्लंडमध्ये राजकीय क्रांती झाली. ड अमेरिकेत स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. क्रमांक 2 छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले होते. कारण इंग्रजांच्या व्यापारावर जकात बसवण्यासाठी. ब स्थानिक मिठाच्या व्यापाराला संरक्षण देण्यासाठी. क परकीयांचे छुपे हेतू ओळखून त्यांची भारतातील घुसखोरी थांबवण्यासाठी. ड जलदुर्ग उभारण्यासाठी. क्रमांक 3 राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध एक पत्र इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केले. कारण स्त्रियांच्या पडदा पद्धतीला उत्तेजन देणे. ब त्यांच्या बहिणीला सती जावे लागले. या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. क बंगाली भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केले. ड आत्मीय सभेची स्थापना केली. क्रमांक 4 दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाला सुरुवात झाली. कारण अमेरिकेने मार्शल प्लॅन योजनेला विरोध केला. ब सोव्हिएत रशियाने साम्यवादी विचारसरणी व अमेरिकेने भांडवलशाही विचारसरणी स्वीकारली. क इंग्लंडने सोव्हिएत रशियाला पाठिंबा दिला. ड अमेरिका आणि सोव्हिएत रशियाने देतांत प्रक्रिया चालू ठेवण्याची भूमिका घेतली. प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न एकूण 13 गुणांचा आहे. पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांचा प्रश्न आहे. आता हा नकाशा आहे अमेरिकेतील 13 वसाहतींचा. इथे सूची दिलेली आहे. इथे अस्पष्ट नकाशा तुम्हाला दिसत असेल तर पुस्तकामध्ये स्पष्टपणे नकाशा तुम्हाला पाहता येईल. यावर काय प्रश्न विचारले ते आपण पाहूया. 1 बोस्टन शहर कोणत्या वसाहतीमध्ये आहे. 2 अमेरिकन वसाहती कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर आहेत. 3 व्हर्जिनिया या वसाहतीमधील शहर कोणते. 4 न्यू बर्न हे शहर कोणत्या वसाहतीमध्ये आहे. 5 वरील नकाशा कोणत्या विषयाशी संबंधित आहे. ब प्रश्न आहे. दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. कोणतीही 4 संकल्पना चित्र सोडवायचे. 8 गुण आहेत म्हणजे प्रत्येक संकल्पना चित्राला 2 गुण. 1 खालील तक्ता पूर्ण करायचा आहे. शोधक आणि भौगोलिक शोध. अमेरिगो वेस्पुसी त्याने कोणता शोध लावला ते लिहायचा. नंतर इथे रिकामी जागा आहे. नायजर नदीचा प्रवाह तो कोणी शोधला आहे ते नाव लिहायचं. मार्को पोलो यांनी कोणता शोध लावला ते लिहायचं. आणि इथे शोधक कोण आहे ते लिहायचं. कालिकत कोझिकोडे बंदरात पोहोचलेल्या दर्यावरती. क्रमांक 2चं संकल्पना चित्र आहे. नाना फडणवीस यांनी इंग्रजांविरुद्ध स्थापन केलेला चतुःसंघ. ते 4 नावं इथे लिहायचे आहेत. अशाच प्रकारे पेनाने चौकटी करायच्या. क्रमांक 3 संकल्पना चित्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे. 4 वृत्तपत्रांची इथे नावं लिहायची आहेत. 4थं संकल्पना चित्राचा विषय आहे गोवा मुक्ती लढ्यामध्ये सहभागी असणारे नेते. आता गोपाळ मयेकर हे नाव एक लिहून दिलंय पण इथे 1, 2, 3, 4 व्यक्तींची नावं किंवा नेत्यांची नावं इथे लिहायची की जी गोवा मुक्ती लढ्यामध्ये सहभागी होती. क्रमांक 5 संकल्पना चित्र आहे. शीतयुद्ध संकल्पनेतील समाविष्ट घटक. शीतयुद्धाच्या संकल्पनेत कोणते घटक समाविष्ट होते त्यातले 2 लिहून दिलेत. प्रत्यक्ष युद्धाचा अभाव, तत्वप्रणालीतील संघर्ष. आता इथे 1, 2, 3 आणि 4 मात्र घटक तुम्ही लिहायचे आहेत. 6 संकल्पना चित्राचा विषय आहे पर्यावरण रक्षणासाठी केलेली कामगिरी. आता इथे काही रिकाम्या चौकटी आहेत, काही नावं लिहिली आहेत. आता चिपको आंदोलनाशी संबंधित काम करणारा किंवा कामगिरी करणारी व्यक्ती. नंतर मेधा पाटकर यांनी कोणतं कार्य केले ते लिहायचं. इथे जलसंधारण दिलेले आहे. इथे रिकामी जागा आहे. पर्यावरण रक्षणासाठी कामगिरी ही जलसंधारणाची कोणी केली. इथे प्रेमसागर मैत्री यांनी कोणती कामगिरी केलेली आहे ती इथे लिहायची. 4 रिकाम्या जागी उत्तर लिहायचं.
प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न 15 गुणांचा आहे. अ आणि ब त्यातला अ प्रश्न आहे संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 3 लिहायच्या 5 पैकी 6 गुण आहेत, म्हणजे एक टीप लिहायला 2 गुण. 1 धर्मयुद्धाचे परिणाम, 2 आझाद हिंद सेना, 3 डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस, 4 अटलांटिक सनद, 5 स्पीड पोस्ट. 5 पैकी 3च सोडवायच्या आहेत. ब प्रश्न आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे 5 पैकी आणि 9 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 3 त्रिक 9. 1 औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. 2 पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीय सत्तांना अवघड झाले होते. 3 1920ला महात्मा गांधींनी असहकार आंदोलन सुरू केले. 4 पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश बनला. 5 राहीबाई पोपेरे या बीजमाता या नावाने ओळखल्या जातात. 3 सोडवा 5 पैकी. प्रश्न क्रमांक 5 तुमचे मत नोंदवा. कोणतेही 3 5 पैकी 3 सोडवायचे. 9 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1 भारतीय समाज सुधारकांना सामाजिक व धार्मिक सुधारणांची आवश्यकता वाटली. 2 स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय नेत्यांसमोर संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न मोठा होता. 3 दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पत्करली. 4 संरक्षण विषयक सराव 2 राष्ट्रांनी एकत्र येणे दोन्ही राष्ट्रांसाठी फायदेशीर असते. 5 सर्व शिक्षा अभियान शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी भारतात उपयुक्त ठरत आहे. प्रश्न क्रमांक 6 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतीही 2 3 पैकी 2 सोडवायचे. 10 गुण, एका प्रश्नाला 5 गुण. 1 युरोपातील औद्योगिक क्रांतीची कारणे व परिणाम स्पष्ट करा. 2 भारतातील सर्वात प्रभावी मराठी सत्ता संपुष्टात आली. 3 अलिप्ततावादाचा अर्थ आणि त्याची धोरणे स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 7 खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 3 5 प्रश्न दिलेले आहेत. 3 सोडवायचे मुद्द्यांच्या आधारे आणि 15 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1 भारतातील पोर्तुगीजांच्या साम्राज्य विस्ताराचे धोरण स्पष्ट करा. मुद्दे आहेत अ वसाहतीची स्थापना, ब प्रशासन व्यवस्था, क धार्मिक असहिष्णुतेचे धोरण. दुसरा प्रश्न आहे 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे लिहा. अ ब्रिटिश फौजेतील भारतीय सैन्याचा असंतोष, ब स्थानिक संस्थानिकांमध्ये असंतोष, क ब्रिटिशांचा सहानुभूती शून्य दृष्टिकोन. तिसरा प्रश्न आहे मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहायचं आहे. पहिल्या महायुद्धाची 1914 ते 1918 माहिती लिहा. अ पहिल्या महायुद्धाची कारणे, ब पहिल्या महायुद्धाचे तात्कालिक कारण, क राष्ट्रसंघाची स्थापना. चौथा प्रश्न आहे आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरणाची माहिती लिहा. अ कारणे, ब बांडुंग परिषद, क आफ्रिकी ऐक्य कल्पना. चौथा शेवटचा प्रश्न 5वा शेवटचा प्रश्न भारतातील राज्यांच्या पुनर्रचनेची माहिती लिहा. अ झारखंड, ब तेलंगणा, क जम्मू काश्मीर व लडाख. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. लवकरात लवकर या प्रश्नपत्रिकेच्या उत्तराचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या आणि जो व्हिडिओ आवडला तो आपल्या मित्रमैत्रिणीला नक्की पाठवा. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.